टिपण नकाशा दुरुस्ती होतो का? आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की टिपण नकाशा म्हणजे काय? तो दुरुस्ती होऊ शकतो का? कोणत्या परिस्थितीत दुरुस्ती? कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन बाब आणि चुका. आता आपण सर्वप्रथम बघूया टिपण नकाशा म्हणजे काय? टिपण हा सर्वेच्या वेळी प्रत्यक्ष जमिनीवर घेतलेल्या मोजमापावर आधारित मूळ अभिलेख असतो. याच्यामध्ये सर्वे किंवा गट क्रमांक, जमिनीची ओळख, हद्दी आणि कोन, सीमा आणि दिशा, मोजमाप, लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ, रस्ता, नाले, नैसर्गिक व मानव निर्मित, कायमस्वरूपी खुणा, बाउंड्री मार्क्स, फील्ड बुक, मूळ मोजणी नोंदी ह्या बाबी असतात. आता टिपण नकाशा अंतिम असतो का? सामान्य गैरसमज: टिपण नकाशा कधीच बदलत नाही. तो कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय आहे. कोणतीही दुरुस्ती शक्य नाही. फक्त जुना नकाशाच वैध. कोर्टातही बदल होत नाही. आता कायदेशीर वास्तव: दुरुस्ती शक्य आहे, पण अटीसह. मोजणीत स्पष्ट चूक सिद्ध झाली तर, रेखांकनात त्रुटी असेल तर, फील्ड बुकशी फरक असेल तर, अधिकृत फेरमोजणीनंतर नवा टिपण तयार होतो. आता कोणत्या परिस्थितीत दुरुस्ती होऊ शकते? मोजमापातील स्पष्ट चुका, लांबी, रुंदी किंवा क्षेत्रफळ चुकीचे दाखविले असेल, फील्ड बुक व टिपण फरक, फील्ड बुक आणि नकाशा जुळत नसेल, रेखांकनातील त्रुटी, नकाशा काढताना झालेली तांत्रिक चूक, सर्वे नोंद चुकीची, मूळ सर्वेची नोंद चुकीची उतरवली गेली असेल, फेरमोजणी, अधिकृत मोजणीनंतर नवा टिपण तयार होतो, न्यायालयीन आदेश, दिवाणी न्यायालयाने आदेश दिल्यास. आता दुरुस्ती अधिकृत प्रक्रिया: अर्ज करावा लागेल, भूमी अभिलेख कार्यालयात, ई-मोजणी पोर्टलवर, कागदपत्रे जोडावे लागतील, सातबारा, जुना नकाशे आणि ओळखपत्र, पडताळणी अधिकाऱ्यांकडून प्राथमिक तपासणी, फेरमोजणी, गरज पडल्यास प्रत्यक्ष मोजणी, शेतकऱ्यांना नोटिसा, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, नंतर आदेश, चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती आदेश. आता कायदेशीर तरतूद: कलम 155, लेखन प्रमाद दुरुस्ती, अधिकार अभिलेखेतील दुरुस्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तहसीलदार यांना आहे. कलम 156, जमीन अभिलेख, नकाशे, नोंदवह्या आणि अधिकार अभिलेखांच्या देखभाल व अद्ययावत करणे. कलम 138, अतिक्रमण सीमा, सीमावाद किंवा अतिक्रमण प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संदर्भ. रूल्स 1969, सर्वे अँड सब डिव्हिजन रूल्स, फेरमोजणी व टिपण तयार करणे आणि नकाशे अपडेट करण्याची प्रक्रिया. ई-मोजणी, फेरमोजणी आधुनिक मार्ग. आजकाल फेरमोजणीसाठी ई-मोजणी पोर्टल वापरले जाते. यातून नवा टिपण तयार होतो आणि भूनक्षा अपडेट होते. पोर्टल imahbhumi.gov.in आणि या पद्धतीने आपल्याला प्रकार बाउंड्रीज, सब डिव्हिजन, NA कोर्ट, शेतकऱ्यांची उपस्थिती अनिवार्य नसल्यास पुन्हा शेड्यूल, परिणाम सर्टिफाईड टिपण प्लस अपडेटेड मॅप महत्त्वाचे. फक्त भूनक्षा डाउनलोड हे पुरेसे पुरावा नाही. न्यायालय, बँक किंवा वादग्रस्त सीमेसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून प्रमाणित मोजणी नकाशा आवश्यक आहे. मूळ मोजमाप टिपण फील्ड बुक मध्ये तालुका कार्यालयात ठेवलेले असते. तर न्यायालयीन बाब महत्त्वाचे मुद्दे: टिपण नकाशा महत्त्वाचा पुरावा, पण मालकीचा अंतिम पुरावा नाही. तो फक्त मोजमाप आणि सीमा दर्शवितो. मालकी किंवा सीमा वाद: दोन व्यक्तींमध्ये सीमा किंवा मालकीतील वाद असेल तर अंतिम निर्णय दिवाणी न्यायालय देऊ शकते. महसूल नोंदीचे स्थान, सातबारा, टिपण, भूनक्षा हे महत्त्वाचे पुरावे आहेत, पण न्यायालयात इतर पुरावे, ताबा, कागदपत्रे, साक्षी ही तपासते. कलम 157, पूर्वधारणा. अधिकार अभिलेखातील नोंदी योग्य आहेत अशी पूर्वधारणा असते जोपर्यंत उलट सिद्ध होत नाही. लोकांच्या 5 मोठ्या चुका:
एक फक्त 7/12 पाहणे. 7/12मध्ये क्षेत्रफळ आहे पण हद्द आणि आकार नकाशातच असते किंवा असतो. फक्त जुन्या टिपणावर विश्वास. जुन्या नकाशात चूक असू शकते. फील्ड बुक तपासा. प्रत्यक्ष मोजणी न करणे. कागदावरील नकाशा आणि जमिनीवरील हद्द वेगळी असू शकते. फील्ड बुक न तपासणे. मूळ मोजमाप फील्ड बुकमध्ये असते. ते न तपासता निर्णय घेऊ नका. तज्ज्ञ सर्वेअरचा सल्ला न घेणे. तांत्रिक त्रुटी ओळखण्यासाठी अनुभवी सर्वेअर आवश्यक मार्गदर्शन. मुख्य मुद्दे जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तर दुरुस्ती शक्य आहे परंतु फक्त कायदेशीर प्रक्रिया, पुरावे आणि अधिकृत पडताळणीने. हवा तसा बदल नाही. कोणालाही स्वेच्छेने टिपण नकाशा बदलता येत नाही. मोजणी आणि बरोबर नवा टिपण. अधिकृत फेरमोजणीनंतर सर्टिफाईड टिपण आणि अपडेटेड नकाशा मिळतो. मालकी दिवाणी न्यायालय. सीमा मालकी वाद अंतिम स्वरूपात दिवाणी न्यायालयातच निकाल निघतो. तपासणी अनिवार्य. 7/12 प्लस टिपण, फील्ड बुक प्लस प्रत्यक्ष मोजणी सर्व तपासा. टिपण नकाशा दुरुस्ती होऊ शकतो पण फक्त कायदेशीर मार्गाने. तर मित्रांनो, हे माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.